Chapter 6 containing section 121 to section 130 provide about the offenses against the state. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं असेल किंवा शिकले असाल कायद्यामध्ये, तर स्टेटला सुद्धा एक सेपरेट एंटिटी म्हणून रिकग्नाइज केलेलं आहे. As the private person has a rights and liabilities, त्याचप्रमाणे the state also has some rights. राज्याला पण काही अधिकार असतात. ठीक आहे. And if any person committed an offense against the state, तर त्यांचं नेचर थोडं वेगळं असतं. ठीक आहे. Section 121 provide about the waging war against the government of India. ठीक है. Section 121A provide about conspiracy to wage war. Section 122 provide about the collecting arms with intent to wage war against government of India. Whereas Section 123 provide about the concealment of such wage war. Section 124 provide about the assault on higher dignitaries like president and governor. Section 124A आता खूप त्याच्यावर डिबेट चालू आहे की वेदर सेडिशनला राहू द्यायचं का नाही राहू द्यायचं. ठीक आहे. तर याच्याबद्दल खूप सध्या चर्चा चालू आहेत. तर हे काही ऑफेन्सेस आहेत की जे स्टेटच्या विरुद्ध असतात. Section 121 provide about the waging or attempting to wage war or abetting waging war against the government of India. Section 121 provide about the three aspects. पहिलं आहे who commits the wage war against India. Second, abatement for wage war, which we see under section 107 to 120, that is abatement of an offense. तर 121 मध्ये अबेटमेंट हा सेपरेट 121 मध्ये अबेटमेंटसाठी सुद्धा पनिशमेंट दिलेली आहे. देन अटेम्प्टसाठी सुद्धा 121 खाली पनिशमेंट दिलेली आहे. ठीक आहे. सेक्शन 121 काय सांगतं, हू एव्हर वेजेस वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर अटेम्प्ट टू वेज सच वॉर or abets the waging war shall be punished with death or imprisonment for life and shall also be liable to fine. ठीक. तर बघा, हा आतापर्यंत आपण बघितलेला पहिला ऑफेन्स की ज्याला डेथ सेंटेन्स हा प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. तर सेक्शन 121 क्लिअरली सेड दॅट हू एव्हर वेज वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता या हू एव्हर मध्ये कोणीही येऊ शकतं. इट मे बी अ सिटीजन ऑर नॉन सिटीजन ऑफ इंडिया. आता एखादी सिटीजन असेल किंवा नॉन सिटीजन असेल तरी सुद्धा त्याचा समावेश कुठे होतो, तर त्याचा समावेश होतो याच्यामध्ये हू एव्हर मध्ये. ठीक आहे. तर वेज वॉरला एवढी पनिशमेंट का, तर डेथ सेंटेन्स का म्हणून हे केलेले आहे की आहे एक येतो ना की पर्पज ऑफ डेथ सेंटेन्स. तर वेजिंग वॉर हा खूप सिरियस नेचरचा ऑफेन्स असतो. ठीक. सेक्शन 121 बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट द स्टेट ऑल्सो हॅज अ पॉवर ऑफ सेल्फ प्रिझर्वेशन. स्वतःला वाचवण्यासाठी स्टेटकडे पॉवर असतात. ठीक आहे. इफ एनी पर्सन कमिट एनी ॲक्ट विच इज चॅलेंज टू एक्झिस्टन्स ऑफ द इटसेल्फ स्टेट, then the state has a power to
पनिश सच रॉन्ग डूअर पर्सन। ठीक है। अंडर सेक्शन 121, the gravity of offense contemplated under this section, the act of waging war, attempting to wage war, and abetting the waging war, treated as an equal footing, तिघांना सारखीच पनिशमेंट दिलेली आहे। ठीक आहे। तर तुम्ही याच्यावरून समजू शकता की किती हा सिरियस नेचरचा ऑफेन्स आहे, बरोबर। देर आर सम इसेन्शियल्स फॉर कॉन्स्टिट्यूटिंग सच ऑफेन्स. These are: the accused must be commit an wage war or attempt or any conspiracy towards wage war. Then such wage war shall be against the government of India. ठीक आहे। तर अशासाठी पनिशमेंट काय दिलेली आहे, तर डेथ, लाईफ किंवा फाईन और अँड फाईन, डेथ और लाईफ और अँड फाईन। ठीक आहे। तर त्याच्या पुढे जे सेक्शन आहेत 121A ते कॉन्स्पिरसी, नंतर कलेक्टिंग ऑफ आर्म, कन्सिलमेंट ऑफ, तर या तुम्ही वाचून घ्या, साधे आणि सरळ आहेत. देन सेक्शन 124 which is provided for assaulting on president or governor to intend to compel or restrain the exercise of any lawful power. आता assaulting on president or governor, आता प्रेसिडेंट हा फर्स्ट सिटीजन ऑफ नेशन असतो, गव्हर्नर हा फर्स्ट सिटीजन ऑफ स्टेट असतो, बरोबर. आता असॉल्ट अँड क्रिमिनल फॉल्स तिकडे प्रायव्हेट पर्सन बद्दल पुढे प्रोव्हिजन केलेलं आहेत, पण यांना एक स्टेटचा पार्ट म्हणून समजण्यात येतं, त्याच्यामुळे यांच्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या 124 मध्ये दिलेल्या आहेत. सेक्शन 124 प्रोव्हाइड दॅट whoever with the intention of including or compelling the president of India or the governor of such any state to exercising or refrain from exercising in any manner any of the lawful power of such president or governor, assault or wrongful restraint or attempt wrongful restraint or oversaw by means of criminal force or to show or criminal force or attempt to oversaw such president or governor shall be punished with the imprisonment for either description for a term which may extend to 7 years and also liable for fine. ठीक आहे. तर जर एखाद्याने प्रेसिडेंटवर आणि गव्हर्नरवर with intention to compel in restraint exercise any lawful power, then such offense is punishable the imprisonment which may extend to 7 years. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन तो आहे सेक्शन 124A सेडिशन. सेक्शन 124A इज सबस्टिट्यूटेड इन 1898. ठीक आहे, इन्सर्टेड बाय 1870. तर ब्रिटिश काळामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं जे सेक्शन होतं ते 124A, आणि ते आज पण जास्त वापरात आहे. ठीक आहे. जर सरकारला वाटलं की एखादी व्यक्ती सरकारविरुद्ध जास्त भडकवतोय लोकांना किंवा काय करताय, तर त्याच्यावर सरळ 124A लावून देतात. ठीक आहे. तर त्याचा मिसयूज आता मागे खूप जास्त होत होता. त्याच्यामुळे एक डिबेट देशामध्ये होत आहे की सेक्शन 124A ला राहू द्यायचं का नाही राहू द्यायचं. ठीक आहे. की याच्या पुढे त्याच्या अंडर काय ऑफेन्स होईल, रजिस्टर करायचा की नाही करायचा, की त्याला अमेंडमेंटद्वारे त्याला काढून टाकायचं. तर याच्याबद्दल देशात खूप डिबेट चालू आहेत. तर सेक्शन 124A जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या विरुद्ध एखादी स्टेटमेंट करत असाल विच इज डिफेमेटरी, आणि त्याच्यामुळे जर लोकांमध्ये डिसअफेक्शन टुवर्ड्स गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश बाय लॉ जर होत असेल, तर अशा वेळेस सेक्शन 124A हे सेक्शन अस्तित्वात येतं. आता विषय काय होऊन जातो बघा, की वेदर द सच स्टेटमेंट विच इज मेक बाय अ पर्सन is defamatory against the state or whether it is amount
to disaffection towards the government established by law. हे होते का नाही होते हा ट्रायलचा भाग झाला. बट बिफोर दॅट, फॉर द पर्पज ऑफ रजिस्ट्रेशन और लॉजिंग ऑफ FIR, तर ते प्रायमा फेसी सिद्ध होणं हे आवश्यक नाही आहे. देन इफ एनी पर्सन, जर एखाद्या माणसाने जर एखादी स्टेटमेंट केलं की ज्याच्यामुळे डिसअफेक्शन टुवर्ड्स गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश बाय लॉ विदिन द पीपल होत आहे किंवा नाही आहे, हा नंतरचा भाग झाला. त्याच्याआधी त्याला अरेस्ट केलं जाईल, त्याच्यावर केस वगैरे हे केलं जाईल, त्याची हॅरेसमेंट होईल. ठीक आहे. तर ह्याच जे त्याचं हे होत होतं, मिसयूज होत आहे, त्याच्यामुळे देशात एक वातावरण चालू आहे की सेक्शन 124A सेडिशन राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं. ठीक आहे. तर बघू आपण ते सेक्शन काय म्हणतं. हू एव्हर बाय वर्ड्स इदर स्पोकन ऑर रिटन. मी तुम्हाला एक क्लिअर करतो की सेडिशन हा एक डिफेमेशनचा प्रकार आहे. डिफेमेशन हे एक प्रायव्हेट पर्सन बद्दल हे असतं, तर सेडिशन हे अगेन्स्ट द स्टेट असतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. Whoever by words either spoken or written or by sign or by visible representation or otherwise bring or attempt to bring into hatred or contempt or excited or attempt to excite disaffection towards the government established by law shall be imprisonment for life, or which may be added, or with imprisonment which may extend to 3 years, to which fine may be added, or with fine. ठीक है. The expression disaffection includes disloyalty and all feelings of enmity. तर तुमच्या एखाद्या वाक्यामुळे किंवा तुमच्या एखाद्या वर्ड्समुळे जर डिसअफेक्शन होत असेल लोकांमध्ये टुवर्ड्स द गव्हर्नमेंट विच इज इस्टॅब्लिश बाय लॉ, तर अशा वेळेस सेडिशनचा ऑफेन्स रजिस्टर केला जातो. ठीक आहे. द वर्ड्स इदर स्पोकन ऑर रिटन. जर तुम्ही एखादी वाक्य हे करतायत किंवा एखादी वर्ड अगेन्स्ट द गव्हर्नमेंट बोलताय, इट मे बी अ स्पोकन और इट मे बी अ रिटन और इट मे बी अ साइन, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन, ते काही पण असू शकतं. ठीक आहे. तर कोणत्याही प्रकारे तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या विरुद्ध हे करत असाल तर अशा वेळेस काय, तर गव्हर्नमेंट तुमच्यावर सेडिशनचा गुन्हा लावू शकतो. मग आता तुम्हाला विचार असेल की आता जे राजकीय लोक विधानं करतात की गव्हर्नमेंटने पेट्रोलचे भाव वाढवून दिले किंवा जगणं मुश्किल करून टाकलं आहे किंवा या गव्हर्नमेंटला पटकन लवकर धडा शिकवतील, असं करतील, तर ह्या ज्या गोष्टी असतात तरी आपण ऑफिसमध्ये यायला पाहिजे. बरोबर. पण द कमेंट्स एक्सप्रेसिंग डिसॲप्रोबेशन of the administrative or other action of the government without the exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection to do not constitute an offense. बघा, whether any comment made by any person expressing disapprobation towards the administrative or any other action of government. गव्हर्नमेंटने एखादी पॉलिसी इस्टॅब्लिश केली, एखादा जर त्यांनी निर्णय घेतला असेल, त्याच्या विरुद्ध जर अपोजिट पार्टीने किंवा इतर लोकांनी जर त्याच्या विरुद्ध जर हे केलं असेल, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी किंवा त्यांचं जर ओपिनियन सांगितलं असेल, तर त्यावेळेस ते ऑफेन्स होत नाही. बरोबर. नाहीतर मग ज्या व्यक्तीने गव्हर्नमेंटच्या विरुद्ध हे केलं असतं तर प्रत्येकावर ऑफेन्स रजिस्टर झाला असता. बरोबर. तर ह्या काही आहेत. नंतर सेक्शन 125
वेजिंग वॉर अगेन्स्ट द एशियाटिक पॉवर, तर त्याला पण जर एखाद्या एशियाटिक पॉवरच्या विरुद्ध वेजिंग वॉर केला असेल भारतात राहून, तर त्याला पण इम्प्रिझनमेंट इन फॉर लाईफ और इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 7 years इथपर्यंत पनिशमेंट दिलेली आहे. तर ह्या काही गोष्टी होत्या याच्याबद्दल, ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेटबद्दल. याच्यानंतर आपण बघू ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी. ठीक आहे.